नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज राज्याच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। लाडकी बहीण योजनेवर आलेलं बजेटचं संकट ते उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। तर चला मग मित्रांनो, वेळ न घालवता पाहूया आजच्या 10 मोठ्या राजकीय बातम्या। मित्रांनो, ह्यामध्ये 5 बातम्या राजकीय असणार तर 5 बातम्या अशा असणार जे तुम्ही ऐकून हसू तुम्हाला कंट्रोल होणार नाही। तर मित्रांनो, चला सुरू करूया। मित्रांनो, पहिली मोठी बातमी येत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। मंत्री गणेश नाईक यांनी आज एक मोठी कबुली दिली। ते म्हणाले की या योजनेमुळे राज्याच्या इतर खात्यांवर प्रचंड आर्थिक ताण येत आहे, पण याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा संकेत दिलाय। या लोकप्रिय योजनेला आता दिवंगत आणि अजित पवार यांचं नाव देण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यावर तुमचे मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, दुसरी बातमी आहे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची। या अपघातानंतर राजकारण चांगलंच तापलंय। रोहित पवार यांनी थेट DGCA विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून यामागे काही घातपात तर नाही ना असा संशय व्यक्त केलाय। सत्ताधिकारी आणि विरोधकांमध्ये यामुळे जोरदार झुंबली असताना सुनेत्र पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारत जनतेला भावनिक आवाहन केलं आहे। मित्रांनो, तिसरी आणि आजची सर्वात चर्चेतील बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सत्ताधिकाऱ्यांवर केलेला हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी आज चक्क रामदास स्वामींचे मनाचे श्लोकचा संदर्भ देत भाजपला जोरदार टोला लावला आहे। ते म्हणाले, लोकांनी जर खरोखर मनाचे श्लोक वाचले तर कोणीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही। त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे। मित्रांनो, चौथी बातमी सर्वसामान्यांच्या थेट फायद्याची। आता लग्न समारंभात प्लास्टिक फुलांवर बंदी आली। जयंत पाटील यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ आदेश काढले। लग्न सजावटीत प्लास्टिकची फुले वापरल्यास डेकोरेटर आणि हॉल मालकावर थेट कारवाई होणार। त्यामुळे आता लग्न कार्यात खऱ्या फुलांचाच सुगंध दरवळणार आणि ही खरंच एक चांगली बातमी आहे। मित्रांनो, आजची 5वी आणि मोठी राजकीय बातमी आहे आगामी महापालिका निवडणुकांचे मुंबई, पुणे आणि नवी मुंबईत राजकीय वारे वेगाने वाहू लागलेत। नवी मुंबईत गणेश नाईकांनी थेट गावरान भाषेत विरोधकांना इशारा दिलाय, तुमचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करू। आता महापौर पदासाठी प्रत्येक पक्षात मोठी चढाओढ सुरू झाली असून आयाराम गायरामाचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ह्या होत्या राजकीय बातम्या। आता पाहूया 5 अशा भन्नाट बातम्या जे ऐकून तुम्हाला हसू कंट्रोल होणार नाही। मित्रांनो, राजकारण तर आपण रोजच पाहतो, पण आज आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडल्यात ज्या ऐकून तुम्ही हसून हसून वेळ व्हाल। एका साहेबांचे अंडरवेअर धुवायला 50 लोकांची फौज, तर एकाच्या बुलेटचा पोलिसांकडून पार कोळसा झाला। तर चला पाहूया आजच्या या 5 भन्नाट बातम्या। मित्रांनो, पहिली बातमी ऐकून तुम्हाला सरकारी बाबूंचा रुबाब काय असतो हे समजेल। BSNLचे एक मोठे साहेब सध्या वादात सापडले आहेत। कारण काय तर साहेबांचे अंडरवेअर, टॉवेल आणि कपडे सांभाळण्यासाठी चक्क 50 अधिकाऱ्यांची फौज तैनात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या VIP थाटाची आता केंद्रानेही गंभीर दखल घेतली आहे। काय बोलावं आता यावर, आपण दुसरी बातमी बघूया। तर दुसरी बातमी आहे मुंबईतील एका जोडप्याची लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच बायकोने अतिउत्साहात असा काही व्हॉट्सअप स्टेटस ठेवला की संसाराची पार राखरंगोळी झाली। या वादग्रस्त स्टेटसमुळे तिला तिचं सर्वस्व गमावं लागल्याची घटना आता समोर आली आहे। म्हणूनच मित्रांनो, घाईघाईत काही स्टेटस ठेवण्याआधी 100 वेळा विचार करा, नाहीतर असा अनर्थ होऊ शकतो। आता तिसरी बातमी आहे पुण्याच्या बुलेट राजाची। मॉडिफाईड सायलेन्सर लावून पुण्यात बुम बुम फाटफाट करत फिरणाऱ्या बुलेट स्वारांना पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। पोलिसांनी तब्बल 100 सुसाट गाड्यांचे सायलेन्सर काढले आणि त्यावर थेट बुलडोजर फिरवून ते नष्ट केले। आता या गाड्यांचा आवाज बुम बुम नाही तर फुरफुर येणार आहे। पुणे पोलिसांच्या या कारवाईसाठी 1 लाईक तर बनतेच। चौथी बातमी आहे एका IAS अधिकाऱ्यांच्या साहेबांची मीटिंगला दांडी मारणं किती महागात पडू शकतं हे या घटनेवरून दिसतं। मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी वेळेवर न आल्यामुळे IAS अधिकारी M देवेंद्र सिंग यांच्यावर मोठी शस्त्रभंगाची कारवाई झाली। मंत्र्यांसमोर स्वतःचा स्वॅग दाखवून अंगलट आलं असून सोशल मीडियावर याला सर्वात महागडी दांडी म्हटलं जातंय। मित्रांनो, आजची 10वी आणि शेवटची बातमी आली सोलापूरमधून। सोलापुरात एक असा अवलिया सापडलाय जो चक्क स्वतःच्या डोक्यावर आणि हाताने चापासप नारळ फोडतोय। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतोय। लोक कमेंट्स करतायत की भावाच्या डोक्यात मेंदू आहे की लोखंडी हतोडा। हा व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की शोधा आणि नक्की हा व्हिडिओ पहा। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या 5 भन्नाट हसू येणाऱ्या बातम्या आणि 5 राजकीय बातम्या। तर मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला रोजचे असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही तुमच्यासाठी रोज असेच व्हिडिओ बनवत जाऊ।